महिलांना समानता देण्याकरता गतिमानता या ब्रीद वाक्याखाली यंदाचा जागतिक महिला दिन भारतात साजरा होत आहे। या निमित्ताने महिला दिनाच्या 2 दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची उपस्थिती होती। त्वचा तज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते यांचे सुंदर मी होणार या विषयावर व्याख्यान झाले। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महिलांच्या स्वतःला आश्वासित करते, मी संतुलित शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व निरामय आरोग्य मिळवेन आणि जतन करेन या बॅनरवर सर्व महिला अधिकाऱ्यांनी सह्या केल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगसाठी दिल्लीला असल्याने त्यांनी तिथून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला। त्या संदेशाचे वाचन अमृत नाटेकर यांनी केले। सुंदर मी होणार या आपल्या व्याख्यानात डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे अतिशय गरजेचे आहे असे सांगताना उपस्थित महिला कर्मचारी अधिकारी यांना त्वचेच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन करत या टिप दिल्या। त्या काय म्हणाल्या पहा। आशीर्वाद सर यांनी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या निमित्त शुभ संदेश दिलेला आहे, तो मी वाचून दाखवतो। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या महसूल विभागातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना सादर प्रणाम। उद्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, या निमित्ताने मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आज महसूल प्रशासनातील आपल्या योगदानामुळे आणि सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विविध कामांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे। यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार। दैनंदिन जीवनात काम करताना येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सर्वजणी आत्मविश्वासाने तोंड देत आहात। शेत शिवारातील दौरा असो की निवडणूक काळातील कामकाज, कार्यालयातील पत्राचा मसुदा तयार करायचा असो की एखाद्या महसूल प्रकरणातील निकाल, तुम्ही तितक्याच कार्यक्षमतेने ते काम पार पाडित आहात आणि स्वतःच्या कर्तृत्वाची छाप सोडत आहात। याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक। आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील महिला असून जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी म्हणून तो वारसा आपण सार्थपणे सांभाळत आहात। यापुढेही आपण आई, बहीण, पत्नी, नोकरदार महिला आणि सर्वात महत्त्वाचे माणूस म्हणून असणारी भूमिका अशाच उत्साहाने, हिरिरीने आणि कार्यक्षमतेने पार पाडाल याबद्दल दुमत नाही। पुनश्च एकदा आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।